एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती थांबेना। पाकिस्तानकडून सलग 8व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर भागात गोळीबार। भारताकडून चोख प्रत्युत्तर। दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही। दहशतवाद संपत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार। हल्लेखोरांना योग्य शिक्षा मिळणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दहशतवाद्यांना थेट इशारा। उत्तर प्रदेशच्या शहाजहांपूरमध्ये निर्माणाधीन गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलाची महत्त्वाची चाचणी होणार। एक्सप्रेसवेची व्यवहार्यता तपासण्यासाठी चाचणी केली जाणार। राफेल, जॅग्वार, मिरज लढाऊ विमानांची लँडिंग ड्रिल होणार। भारत पाकिस्तान सीमावर्ती भागात 144 कलम लागू। संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत घरातून निघण्यास बंदी। रात्री पोलीस, बीएसएफ आणि आर्मीकडून गस्त। पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानींना परत जाण्यास भारताकडून वेळ। वाघा बॉर्डरचं गेट मात्र बंद। नागरिक ताटकळत रांगेत, तरीही पाकिस्तानने गेट उघडलंच नाही। पाकिस्तानने अटारी बॉर्डरचं गेट उघडलं नाही। अटारी बॉर्डरवर भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी। पाकिस्ताननं त्यांच्याच लोकांना एंट्री नाकारली। भारताकडून 23 मे पर्यंत पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला। लष्कराकडून देशाच्या संरक्षणात आघाडीवर असलेल्या शूर रेजिमेंटचा व्हिडिओ प्रसिद्ध। शूर रेजिमेंट देशाच्या संरक्षणात रणगाड्यांसह आघाडीवर। आर्म्ड कॉर्प्स डे टँकमन युद्धभूमीचे खरे नायक। एनआयचे डीजी सरांना दातेंकडून बैसरन व्हॅलीत 3 तास पाहणी। प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआय पथकाकडून बैसरन व्हॅलीत आढावा। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवरून चर्चा। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना समोर आणलं पाहिजे, दोन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा। पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानने तपासात सहकार्य करावं। पहलगाम हल्ल्यावर अमेरिकेचं पाकिस्तानला आवाहन। पहलगाम हल्ल्याचं सत्य समोर यावं, अमेरिकेची भूमिका। अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून भारताला लष्करी साहित्य पुरवण्यास मान्यता। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा महत्त्वाचा निर्णय। पाककडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय। हल्ला किंवा आपत्तीजनक परिस्थितीत अलर्ट करण्यासाठी सायरन बसवणार। खैबर पख्तूनवा सरकारचा सायरन बसवण्याचा निर्णय। पाकिस्तानला लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची भीती। पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा पाक नागरिकांना इशारा। भारत डिजिटल हल्ला करण्याचा इशारा। तर सीमेजवळ सियालकोट भागात पाकिस्तानी सैन्याची ड्रिल। पाकिस्तानी लष्कराकडून व्हिडिओ ट्वीट। युद्धासाठी आपल्याला तयार राहावं लागेल। पाकिस्तान नौदल प्रमुख नावीद अशरीफचं वक्तव्य। आता आपल्याला दाखवून देण्याची वेळ आल्याचीही वल्गना। पंजाब बॉर्डरजवळ 2 पाकिस्तानी ड्रोन मिळाल्याची माहिती। बीएसएफ कडून पंजाब बॉर्डरवर सापडलेले पाकिस्तानी ड्रोन जप्त। एक ड्रोन गुरदासपूर तर दुसरं ड्रोन अमृतसरमध्ये सापडलं। निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलूर रहमाननं गरळ ओकली। पाकिस्तानवर भारताने हल्ला केल्यास बांगलादेशने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवावा, फजलूर रहमान यांचं वक्तव्य। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट। आयएसआय प्रमुख असीम मलिकची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती। पाकिस्तानमधील वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील वृत्त। पाकिस्तानी सैन्याला त्यांच्याच पोलिसांकडून झटका। खैबर पोलिसांनी पाक सैन्याला पळवून लावलं। खैबरमध्ये काय करताय, काश्मीरला जा। पाकिस्तानी पोलिसांनी त्यांच्या सैन्याला हाकललं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्देश दिल्यानंतर कक्ष सुरू। आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत होणार। जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं उद्घाटन। रुग्णांना स्थानिक पातळीवरच मिळणार आर्थिक मदतीसाठी मार्गदर्शन। जीएसटी संकलन एप्रिलमध्ये विक्रमी 2.37 लाख कोटींवर। जीएसटी संकलनात वार्षिक तुलनेत 12.6% वाढ। केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून आकडेवारी स्पष्ट। केंद्र सरकारच्या नमामि गंगेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील चंद्रभागा, गोदावरी आणि पंचगंगा शुद्धीकरण होणार। पर्यावरण वातावरणीय बदल विभागाचा कृती आराखडा तयार। तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश। एक राज्य एक ग्रामीण बँक धोरण लागू। सुमारे 700 जिल्ह्यांमध्ये 22,000हून अधिक शाखांसह 28 आरआरबी देशभरात कार्यरत। केंद्रीय अर्थमंत्रालयाची माहिती। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 14.50 रुपयांची कपात। तर विमान इंधन दरात 4.4% कपात। विमान इंधनाच्या दरात एका महिन्यातली ही दुसरी मोठी कपात। मुंबई महानगर परिसरात घर विक्रीत वाढ कायम। मात्र अद्यापही 3 लाखाहून अधिक घरं रिक्त। लायसेन्स फोरासचा वार्षिक अहवाल जाहीर। पुण्यातही 89,000 घरं रिक्त असल्याचा अहवाल। पनवेल नांदेड पुणे एक्सप्रेसला अत्याधुनिक डबे बसवले जाणार। पनवेल नांदेड रेल्वेला नवे एलएचबी डबे लावले जाणार। रेल्वे गाड्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी निर्णय।
मुंबई शहरातील तापमान घटण्याचा अंदाज, तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होऊ शकते. आर्द्रता वाढीने उकाडा जाणवण्याचीही शक्यता. मेट्रो 3च्या प्रवाशांसाठी बेस्ट बस नेटवर्कचा विस्तार, धारावी ते कप परेडपर्यंत विविध मार्गांवर धावणार 79 बस गाड्या. मेट्रो 3 बीकेसी ते वरळीपर्यंत दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार. बेस्टच्या अतिरिक्त चालकांना वाहक म्हणून काम करण्यास उच्च न्यायालयाकडून परवानगी, बेस्ट उपक्रमाला हायकोर्टाकडून दिलासा. औद्योगिक न्यायालयाने अतिरिक्त चालकांना वाहक म्हणून काम करून घेण्यास मनाई केली होती. घरगुती घातक कचऱ्यासाठी मुंबई पालिकेची विशेष सेवा, पहिल्याच दिवशी 209 संस्थांची नोंदणी झाल्याची माहिती. घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा उपक्रम. इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात भीषण पाणीटंचाई, पाझर तलाव आटल्यानं आदिवासी महिलांवर पाझरणाऱ्या झऱ्यातून पाणी भरण्याची वेळ, पाणीटंचाईकडे सरकारचं दुर्लक्ष. अहिल्यानगरमधील माजी आमदार अरुण जगताप यांचं वयाच्या 68व्या वर्षी निधन. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अरुण जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील. एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शोवर बंदी घाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा, भाजप आमदार चित्रा वाघ यांची मागणी. जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सायबर पोलीस स्टेशनचं उद्घाटन. फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन. परभणीच्या जिंतूरमधील कौसडी गावचे सरपंच मुबीन कुरेशी तिसऱ्यांदा अपात्र, जिल्हा प्रशासनाच्या चौकशी अहवालात गंभीर अनियमितता निदर्शनास आल्यानं कारवाई. धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत गोंधळ, खासदार ओमराजे निंबाळकर नियोजन समितीच्या आढावा बैठकीत संतापले. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यावर निशाणा, 36 पैकी 22 आरोपी अद्यापही फरार. अवैध वाळू उपशाविरोधात चिपळूणमध्ये उपोषणाला बसलेल्या श्रीकांत कांबळी यांच्या नदीत घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रशासनानं दखल न घेतल्यानं संतप्त होत नदीत उडी घेतली. पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीव वाचवला. बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, जरांगेंवर संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू. धुळ्याच्या साक्रीत देश शिरवाडे इथे बस थांब्यासाठी नागरिकांचं तीव्र आंदोलन, महामंडळाच्या बस थांबवत नागरिक आक्रमक. नंदुरबारच्या शहादा बस स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम 5 वर्षांपासून रखडलं, निधी आणि मान्यता असल्यानंतर देखील कामाला विलंब. सोलापूरच्या बोरामणी गावात विहिरीत अडकलेल्या 2 मुलांचा मृत्यू, विहिरीचा कठडा कोसळून दोन्ही मुलं विहिरीत अडकली होती. बीडच्या परळी तालुक्यातील कावळ्याची वाडीत पुतण्याकडून वयोवृद्ध चुलतीची हत्या, कुऱ्हाडीनं वार करून वयोवृद्ध चुलतीची राहत्या घरी हत्या. यवतमाळच्या पिंपळगावमध्ये लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून, भर रस्त्यात भावानं रॉडनं हत्या केली, प्रमोद पेंदोरे असं मृताचं नाव. बीडमधील नागझरी विभागात डोंगराला वणवा, वन विभागाच्या 15 कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात यश, हजारो झाडांना आग. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे महाबळेश्वरमध्ये महापर्यटन महोत्सवाचं आयोजन, आजपासून 4 मे पर्यंत चालणाऱ्या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात आकर्षक लेझर शो, महापर्यटन उत्सव निमित्तानं खास लेझर शो पर्यटकांचं लक्ष वेधलं. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील एचाळे गावात 12 गाड्यांची लांगड आणि यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न, परिसरातील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. पुण्याच्या रांजणगावमधील श्री महागणपती मंदिरात चंदनओटीचा विशेष लेप, दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. विदर्भातील वाढत्या तापमानाचा चिखलदऱ्याच्या पर्यटनाला फटका, उन्हामुळे चिखलदऱ्याकडे पर्यटकांची पाठ. धुळे जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू अभियान, धुळ्यासह साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात अभियान. ठाण्याच्या शहापूरमधील सोनाई सीताई देवीच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी, मात्र यात्रेच्या शेवटच्या दिवशी खर्डी गाव अंधारात, महावितरण कंपनीच्या गळथण कारभाराचा यात्रेला फटका. महाराष्ट्रात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं विदर्भातून केरळपर्यंत जाणारा हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे धान पिकाला फायदा, मात्र इतर पिकांना फटका. गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. अमरावतीच्या मोझरी गावासह परिसरात अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा तडाखा, अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना फटका, गारांचा पाऊस आल्यानं कांदा आणि संत्रा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता.
नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदी व वितरणामधील गैरव्यवहार प्रकरणी गोव्याच्या पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांचं निलंबन. प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले. 2-3 वर्षांपासून यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप.